रावडी गणपत भाग 8. सब इन्स्पेक्टर पांडेच्या कपाळावर आठ्या पडल्या. परिस्थिती तातडीची होती, पण सध्या तरी तेवढ्यावरच थांबावं लागलं. गणपतला जीपमधून उतरवून पोलीस स्टेशनच्या मुख्य दरवाजातून आत नेण्यात आलं. तिथे जुनाट लाकडी टेबल, लोखंडी खुर्च्या आणि भिंतीवर लावलेला पिवळसर झालेला पोलिसांचे कर्तव्य यांचा पोस्टर होता. गणपत अजूनही अर्धवट हसत, अर्धवट घाबरलेल्या मुद्रेने इकडे तिकडे पाहत होता. ड्युटी ऑफिसरने एक वही उघडली, पेन उचललं आणि विचारलं, तुझं नाव, पत्ता आणि काय पाहिलंस ते सर्व सविस्तर आणि न घाबरता सांग. गणपतने सगळी गोष्ट तपशीलवार सांगितली. बॅनर, विक्रमचा फोटो, त्याने पाहिलेलं सगळं. पोलिसांनी त्याचं स्टेटमेंट काळजीपूर्वक लिहून घेतलं, मग त्याच्याकडून सही घेतली. आधार कार्ड आहे का? कॉन्स्टेबलने विचारलं. गणपतने खिशातून मोडलेलं पण प्लास्टिक कव्हरमध्ये ठेवलेलं आधार कार्ड बाहेर काढलं. त्याची झेरॉक्स कॉपी काढून फाईलमध्ये ठेवण्यात आली. जा तिकडे बस, बोलावू तेव्हा बोलावू, कॉन्स्टेबलने आदेश दिला. गणपत एका कोपऱ्यातल्या बाकावर जाऊन बसला, पण त्याच्या मनात हळूहळू शंका येऊ लागली. स्टेशनमध्ये असलेल्या गंभीर वातावरणामुळे गणपतच्या शूटिंगच्या कल्पना हळूहळू फिक्की पडू लागली. त्याने मनात विचार केला, हे लोक खरंच पोलीस दिसतायत आणि हे दोघं खरंच मेलायत का काय? तो थोडा वेळ बसून राहिला, पण पोटात भूक चाळवायला लागली. तो उठला आणि काउंटरवरच्या कॉन्स्टेबलकडे जाऊन म्हणाला, साहेब, बाहेर जाऊन थोडं जेवून येतो, लगेच परत येतो. कॉन्स्टेबलने त्याच्याकडे फारसं लक्ष न देता हाताने इशारा केला, जा, पण जास्त वेळ नको. गणपत स्टेशनच्या बाहेर आला आणि सरळ मुख्य बाजाराच्या कोपऱ्यावरच्या एका टपरीकडे गेला. तिथे 2-3 लोक भजी, समोसे खात चहा पीत बसले होते, पण त्यांची चर्चा आजच्या घटनेवर चालू होती. अरे, विक्रम ठाकूरने समर प्रतापच्या बायकोला आणि सब इन्स्पेक्टर पवनला उघड्यावर कापून टाकलं, कोण त्याच्या आड येणार? एकाने कुजबुजत म्हटलं. आणि महेंद्र ठाकूरचं नाव तर घेतलं तरी जीव धोक्यात, दुसऱ्याने प्रतिसाद दिला. सगळे राजकारणी पण त्याच्या खिशात आहेत, तिसऱ्याने चहा ओढत जोड दिली. गणपतचे कान टवकारले. हा विक्रम आणि त्याचा बाप महेंद्र ठाकूर एवढे खतरनाक आहेत? त्याच्या अंगावर शहारे आले. अजून काही क्षणापूर्वी ज्याला तो सिनेमाचं शूटिंग समजत होता, ते प्रत्यक्षात रक्तपात आणि खऱ्या गुन्हेगारांचं साम्राज्य होतं. त्याच्या मनात एकच विचार आला, मी इथे अजून 1 मिनिटसुद्धा थांबलो तर आपली पण खैर नाही. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती, हात थोडे थरथरत होते. त्याने चहाचा घोटही पूर्ण न पिता पटकन पैशाचं नाणं टपरीवाल्याला दिलं आणि गर्दीतून अंग लपवत तो हळूहळू बाजारातून निघू लागला. तो आता पोलीस स्टेशनवर परत जाणार नव्हता. गणपतने टपरीवर ऐकलेल्या गोष्टींनी त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्याला असं वाटत होतं की भोवतालचं प्रत्येक चेहरा त्याच्याकडे रोखून पाहतोय. जणू त्यांना माहीत आहे की हा तोच माणूस आहे ज्याने विक्रम ठाकूरचं नाव पोलिसांसमोर घेतलं आहे. त्याने थेट रेल्वे स्टेशनकडे वाट धरली. रस्त्यावरच्या प्रत्येक वळणावर तो सावधपणे इकडे तिकडे पाहत होता. कुठे विक्रमचे माणसं तर मागे लागत नाहीत ना, हे पाहण्यासाठी. बाजाराच्या गोंगाटातून बाहेर पडून स्टेशनच्या गेटपर्यंत पोहोचता पोहोचता त्याच्या अंगातून घाम धारासारखा वाहू लागला होता. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकताच त्याच्या कानावर पुन्हा तेच भयानक शब्द आले. अरे, ऐकलंस का? आज सकाळी विक्रम ठाकूरने 2 लोकांना उघड्यावर मारलं. हो, आणि ऐकलं का? एक बावळट साक्षीदार सापडलाय म्हणे. त्याला पण महेंद्र आणि विक्रम ठाकूर तसाच सर्वांसमोर कापून टाकेल. गणपतचे पाय थाबकले. तो बोलणारे लोक त्याला ओळखत नव्हते, पण त्याच्या मनात मात्र भीतीने भलतेच चित्र रंगवायला सुरुवात केली. सगळ्यांना कळलंय की मी साक्ष दिलीये. आता हे लोक मला ओळखतील, ठाकूरचे माणसं पकडतील आणि मग... त्याच्या छातीचा ठोका वाढत गेला. डोळ्यात पाणी दाटायला लागलं, पण त्याने स्वतःला सावरत गर्दीत मिसळून घेतलं. त्याला आता फक्त एकच मार्ग दिसत होता, इथून शक्य तितक्या लवकर पळून जाणं. तो कोणत्याही ओळखीच्या व्यक्तीला न भेटता कुठे थांबता थेट तिकीट खिडकीकडे गेला. कुठलीही ट्रेन, लांबवरची, पटकन सांगा, त्याने घाईघाईत सांगितलं. तिकीट खिडकीतला माणूस म्हणाला, मुंबईची ट्रेन 5 मिनिटात सुटते. गणपतने खिशातून गुंडाळलेली नोट काढून तिकीट उचललं. त्याने मागे वळून पाहिलं, जणू कुणीतरी त्याच्या मागे उभा आहे असं त्याला जाणवलं. पण तिथे फक्त काही सामान उचलणारे कुली होते. ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर धावत जाताना तो स्वतःला शक्य तितका लोकांमागे लपवत होता. इंजिनाचा शिटका वाजताच त्याने जो मिळेल तो डबा बघून आत उडी मारली. लोकांच्या घामट गर्दीत तो पोंडून गेला, पण त्याला त्याचं काहीच वाटलं नाही, कारण आता तो शहराच्या बाहेर निघणार होता. ट्रेन सुटली. हळूहळू स्टेशन, बाजार आणि ती रक्तरंजित घटना मागे पडत गेली. गणपतने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि मनात एकच विचार केला, मुंबई, तिथेच माझं रक्षण होईल. ट्रेनचा आवाज, चाकांचा ठेका आणि मनातील भीती
सगळं एकत्र मिसळून गणपतच्या आयुष्यातल्या नव्या पळून जाण्याच्या प्रवासाची सुरुवात झाली. दिल्लीतील त्या उंच सरकारी इमारतीत मीटिंग नुकतीच संपली होती. गृहमंत्र्यांसोबतच्या चर्चेतून बाहेर पडताच समरने आपला मोबाईल हातात घेतला. स्क्रीनवर नजर पडले आणि त्याच्या भुवया ताबडतोब उंचावल्या. त्याच्या पोलीस स्टेशनवरून 4-5 मिस्ड कॉल्स चमकत होते. त्याच्या मनात शंकेची लहर पसरली. एवढे कॉल्स का, असा विचार करताच मनात कुठेतरी थंड सावली पसरली. त्याने वेळ न घालवता ताबडतोब परत फोन लावला. दुसऱ्या रिंगवरच तिकडून आवाज आला, गंभीर, थरथरणारा आणि भारावलेला. सर, अमिषा मॅडम आणि पवन. फोनच्या दुसऱ्या टोकावरचा आवाज थोडा थांबला, जणू तो शब्द उठातून बाहेर पडायलाच तयार नव्हता. काय, स्पष्ट सांग. समरचा स्वर तडकला. सर, त्यांची हत्या झाली आहे. क्षणभर जणू वेळच थांबली. समरच्या डोळ्यांसमोर अमिषाचा चेहरा तरळून गेला. तिचे हसरे डोळे, तिचं सहज बोलणं, तिचा निरागस स्वभाव आणि पवनचा निष्ठावान चेहरा. एकाएकी त्याच्या छातीवर जड दगड ठेवल्यासारखं झालं. त्याच्या हातातील फोन घट्ट पकडलेला होता. बुटांच्या सांध्यांवर पांढरेपणा आला होता. डोळ्यात पाणी नव्हते, पण आत कुठेतरी तीव्र वेदनेची लाट उसळत होती. पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितलं, सर, निशा मॅडम सुरक्षित आहेत. त्या घटनेच्या वेळी एका दुकानात लपल्या होत्या. हे ऐकताच समरने घोल श्वास घेतला. ठीक आहे, किमान ती जिवंत आहे. त्याच्या चेहऱ्यावर थोडी दिलासा देणारी भावना उमटली, पण अमिषाच्या मृत्यूचं दुःख अजूनही छातीत दगडासारखं दाबून बसलं होतं. पण लगेच त्या वेदनेवर जाज्वल्य लाल रंग चढून गेला. त्याचा श्वास जोराने चालू झाला. कपाळावरच्या शिरा फुगल्या. कोणी केलं हे? त्याने थरथरत्या पण रागाने भारलेल्या आवाजात विचारलं. सर, विक्रम ठाकूरने. हे नाव ऐकताच त्याच्या आतली ज्वाला आणखीनच प्रखर झाली. मी परतलो की सगळं संपवेन एकदाच. त्याने शर्टच्या बाह्या चढवल्या. एक घोल श्वास घेतला आणि अत्यंत ठाम स्वरात म्हटलं, मी आत्ता लगेच माधवपूरला निघतोय. 1 सेकंदही वाया घालवू नका. प्रत्येक पुरावा सुरक्षित ठेवा. विक्रम कुठेही दिसला तर त्याला सोडू नका. फोन ठेवताच त्याने गाडी बोलावली. दिल्लीच्या रस्त्यांवरून गाडी वेगाने निघाली आणि समरच्या डोळ्यात फक्त एकच गोष्ट स्पष्ट होती, अमिषा आणि पवनचा मृत्यूचा बदला कोणत्याही किमतीवर. माधवपूरच्या धुळीने माखलेल्या रस्त्यांवरून काळ्या रंगाच्या SUVची एक तुकडी वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने धावत होती. समरच्या वाहनाच्या सायरनचा आवाज हवेत घुमत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव, राग आणि दुःखाचा मिलाप दिसत होता. गाडी हॉस्पिटलच्या गेटजवळ थांबताच समरने वेळ न दवडता दार उघडून वेगाने पायऱ्या चढत आत धावला. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये रक्ताच्या वासाने आणि अँटीसेप्टिकच्या गंधाने मिळून एक विचित्र वातावरण निर्माण झालं होतं. काही नर्स आणि डॉक्टर्स त्याला ओळखून बाजूला झाले. बाहेरच्या बाकावर एक दुबळ्या अंगाची बाई बसली होती, डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हताशपणा. तिच्या बाजूलाच निशा शांतपणे बसली होती, पण तिच्या डोळ्यात दिवसभराच्या भीषण घटनेची सावली अजूनही होती. समरची नजर निशावर पडताच त्याचे पावलांचा वेग कमी झाला. तो तिच्या जवळ गेला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहताच डोळ्यात पाणी आलं. निशाच्या डोळ्यातही अश्रू दाटले. ती उभी राहून त्याच्या मिठीत शिरली आणि दोघे क्षणभर शब्दही न उच्चारता एकमेकांचा दुःखात आधार घेत राहिले. ती बाई, जिचं नाव नंतर समरला कळलं की ती पवनची प्रेयसी होती, तिने रडतच सांगितलं, सर, पवनला त्यांनी जनावरासारखं बांधून मारलं. अमिषा मॅडमला पण. तिचा आवाज थरथरत थांबला. समरने शब्द न उच्चारता निशाचा हात हलकेच सोडला आणि गंभीर पावलांनी मॉर्चरीकडे गेला. दरवाजा उघडताच थंडगार वातावरण त्याच्या अंगावर आलं. स्टीलच्या टेबलावर 2 पांढऱ्या कापडांनी झाकलेल्या देहांचे आकार स्पष्ट दिसत होते. हळूहळू त्याने पहिले कापड उचलले. अमिषाचा चेहरा दिसताच त्याचा श्वास रोखला गेला. चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा, केसांमध्ये सुकलेलं रक्त आणि डोळ्यांच्या कोपड्यांवर गोठलेले अश्रू. अमिषाच्या चेहऱ्यावर अजूनही वेदनेचा ठसा होता. जखमांचे लालसर डाग तिच्या गळ्यापासून खाली पसरले होते. समरच्या हातातील बोटं थरथरली. हीच ती स्त्री, माझ्या आयुष्याचा आधार, आणि मी तिचं रक्षण करू शकलो नाही. त्याने दुसरे कापड उचलले. पवनचा निष्प्राण चेहरा, ज्यावर जखमांचे ठसे आणि वेदनेचे चिन्ह स्पष्ट होते. समरच्या डोळ्यातून आता अश्रू अनावर झाले. तो त्यांच्या बाजूला गुडघ्यावर बसून राहिला, मुठी घट्ट आवळून स्वतःशीच पुटपुटला, विक्रम महेंद्र ठाकूर, तुम्ही अमिषा आणि पवनला मारून चुकीचं पाऊल टाकलात. आता न्याय नाही, सूद मिळेल, आणि तो मीच घेईन. त्याच्या आवाजात इतकी धार होती की बाजूला उभा असलेला एका कॉन्स्टेबललाही थोडं मागे सरकलं. समरला खबर मिळाली की विक्रम ठाकूर त्याच्या फार्म हाऊसवर लपला आहे. बाहेर आल्यावर त्याने एका इन्स्पेक्टरला इशारा केला.
संपूर्ण फोर्स तयार ठेवा. रायफल, रिव्हॉल्वर, गाड्या, सगळं. आपण आत्ता महेंद्र ठाकूरच्या फार्म हाऊसकडे निघतोय. क्षणभरात हॉस्पिटलचा परिसर पोलिसांच्या गाड्यांच्या सायरनने भरून गेला. कॉन्स्टेबल्स आणि कमांडोज बुलेटप्रूफ जॅकेट घालत होते. रायफल्स लोड करत होते. समरने गाडीच्या दरवाजात पाय ठेवला, पण आत बसण्याआधी एकदा आकाशाकडे पाहत डोळे मिटले. जणू अमिषा आणि पवनला सांगत होता, तुमचा न्याय मी मिळवून देईन. पोलिसांच्या तुकड्यांचा लांब लचक ताफा हॉस्पिटलमधून बाहेर पडला. इंजिनांच्या आवाजात आणि सायरनच्या किणकाळीत फक्त एकच उद्दिष्ट होतं, महेंद्र ठाकूरचा अंत. रात्रीचे 10:30 वाजले होते. माधवपूरच्या आकाशात अजूनही उष्णतेचा तवंग पसरला होता, पण शहरात कुठेतरी एक वादळ दाटून येत होतं. समरच्या मनात पेटलेलं सुडाचं वादळ. सायरनच्या आवाजाने संपूर्ण परिसर थरथरला. 10-15 पोलीस गाड्यांचा ताफा जणू एखाद्या युद्धासाठी सज्ज महेंद्र ठाकूरच्या आलिशान फार्म हाऊसकडे धावत होता. हेडलाईट्सच्या उजेडात फार्म हाऊसच्या उंच कंपाऊंड वॉलवरची तार चमकत होती. समरची गाडी पहिल्या रांगेत. त्याच्या चेहऱ्यावर हेल्मेटचा सावली पडली होती, पण डोळ्यातील राग जणू अंगारासारखा लुकलुकत होता. विक्रम ठाकूरला समर येणार हे आधीच खबर मिळालं होतं. त्याने फार्म हाऊसच्या गेटवर 50हून अधिक माणसं उभी केली होती. सगळे तलवारी, हॉकीस्टिक, लोखंडी काठ्या आणि काही जणांच्या हातात पिस्तूलसुद्धा. गेटच्या दोन्ही बाजूंना शृंखलेत उभे असलेले हे माणसं एखाद्या भुकेल्या लांडग्यांच्या टोळीप्रमाणे उफाळून येण्यास तयार होती. पोलीस गाड्या गेटपाशी थांबताच समरने गाडीतून उतरून जोरात ओरडलं, विक्रम ठाकूर, बाहेर ये, तुझी वेळ संपली. त्याच्या आवाजाचा प्रतिध्वनी भिंतीवरून परत आला आणि तेवढ्यात विक्रमचे माणसं हल्ला चढवली. तलवारींची चमक, काठ्यांचा आवाज आणि लोकांच्या आरडाओरडीत हवा भरून गेली. समरने पहिल्याच हल्लेखोराच्या हातातून तलवार खेचली आणि एका फटक्यात त्याला जमिनीवर पाडलं. बाजूला पोलीस लाठ्यांनी आणि बंदुकींच्या बटांनी गुंडांचा प्रतिकार करत होते. काही मिनिटात संपूर्ण गेट परिसर रणांगण बनला. लोखंडी काठ्यांचा आवाज हाडांवर बसताना कर्णकर्कश वाटत होता. तलवारींची टोकं चमकत होती आणि रक्ताचे थेंब रस्त्यावर उडत होते. समर स्वतः आघाडीवर लढत होता. एकीकडे 2 गुंडांना पायाने लाथ मारून खाली पाडत होता, तर दुसरीकडे हॉकीचा वार चुकवून त्या माणसाला उलटवार देत होता. हळूहळू विक्रमच्या माणसांचा जोर कमी होऊ लागला. पोलिसांनी त्यांना चारही बाजूंनी घेरलं. प्रत्येक गुंडाला एक करून जमिनीवर पाडलं जाऊ लागलं. काठ्या, तलवारी सगळ्या बाजूला विखुरल्या होत्या आणि जखमी गुंडांचे करुण स्वर रात्रीच्या हवेत घुमत होते. शेवटी समरची नजर महेंद्र ठाकूरवर पडली. तो बंगल्याच्या पायऱ्यांवर उभा होता, हातात पिस्तूल, पण त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा थरकाप स्पष्ट दिसत होता. समर एकच झेप घेत त्याच्यापर्यंत पोहोचला. पिस्तूल पकडणारा हात इतक्या जोरात वळवला की विक्रमच्या हातातून शस्त्र खाली पडलं. त्यानंतर समरचे घुस्से विक्रमच्या चेहऱ्यावर, पोटावर, पाठीवर कोसळू लागले. लोकांनी पाहिलं तो प्रत्येक घुस्स्यामध्ये अमिषा आणि पवनचा रक्ताचा हिसाब चुकता करत होता. विक्रमचा चेहरा सुजून, ओठ फाटून, कपाळावरून रक्त वाहत असताना समरने त्याच्या कॉलरला धरून जमिनीवर ओढलं. पोलिसांनी विक्रमला ओढत रस्त्यावरून नेलं. आसपास जमलेल्या लोकांनी विक्रमची ही अवस्था पाहून एकच गोंगाट केला. काही जणांनी टाळ्या वाजवल्या, काहींनी शिव्या दिल्या. समरने जाहीर केलं, हा आहे माधवपूरचा खरा गुन्हेगार. आता याची जागा फक्त जेल आहे. विक्रमला पोलिसांच्या जीपमध्ये बसवून सरळ पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं. लॉकअपचा दरवाजा बंद होताच जणू समरच्या सुडाच्या पहिल्या पर्वाचा पडदा खाली आला. पहाटेचे 6-6:30 वाजले होते. माधवपूरच्या हवेत अजूनही रात्रीची ओलसर थंडसर झुळूक होती, पण महेंद्र ठाकूरच्या आलिशान बंगल्यात मात्र राग आणि संतापाचे वादळ उसळले होते. एका चाकराने धावत येऊन महेंद्रच्या कानावर बातमी टाकली, साहेब, विक्रम साहेबला काल रात्री समरने फार्म हाऊसवरून अटक केली आहे. महेंद्रच्या हातातला चहा कपाचा नाजूक काचेतला कडा त्याच्या बोटांच्या दाबाने तडकला. काय? समर? माझ्या फार्म हाऊसमध्ये घुसून माझ्या मुलाला उचलला? त्याचा आवाज एवढा कडक आणि जोरदार होता की बंगल्याच्या भिंतींवर प्रतिध्वनी घुमला. क्षणाचाही विलंब न करता त्याने मोबाईल उचलला. पहिला कॉल गृहमंत्र्यांना, दुसरा थेट मुख्यमंत्र्याकडे. त्याच्या भाषेत राजकीय वजन स्पष्ट होतं. मुख्यमंत्री साहेब, ही पोलिसी गुंडगिरी मी सहन करणार नाही. माझ्या विक्रमवर हात घालणाऱ्याला मी ठिकाणावर आणेन. लगेच कार्यवाही व्हायला हवी. फोन संपताच त्याने आपल्या खासदार मित्राला सांगितलं, सगळे टॉप वकील बोलवा आत्ता. एकाही सेकंदाची उसंत नाही. अर्ध्या तासात महेंद्रच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये काळ्या मर्सिडीज, BMW आणि फॉर्च्युनरची रांग लागली. काळ्या कोटातील वकिलांचा ताफा बंगल्यातून थेट बाहेर पडला. सकाळी 8 वाजताच महेंद्र ठाकूर, त्याचे 8-10 अंगरक्षक आणि 4 टॉप वकील घेऊन माधवपूर पोलीस स्टेशनवर पोहोचला. पोलीस स्टेशनच्या आवारात पाऊल टाकताच समोर समर दिसला. त्याच्या डोळ्यात अजूनही कालच्या लढाईचा राग पेटत होता. महेंद्र थेट त्याच्याकडे चालत गेला आणि म्हणाला,
समर, तुझा अधिकार काय आहे माझ्या मुलाला एवढ्या अपमानाने उचलायचा? समर एक पाऊल पुढे येत म्हणाला, महेंद्र ठाकूर, विक्रम ठाकूरवर 2 खुनाचे आरोप आहेत, पुरावे आहेत. मी फक्त कायद्याचं काम केले आहे. त्याने माझी बायको अमिषा आणि सब इन्स्पेक्टर पवन शर्मा यांचा भर बाजारात हत्या केल्या आहेत. महेंद्रचा चेहरा लाल झाला. त्याच्या अंगरक्षकांनी पुढे होण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस स्टेशनमधले पोलीस सज्ज उभे होते. तणावाचा क्षण तुटला तो महेंद्रच्या पुढच्या वाक्याने, तुझा हा कायदा मी पायदळी तुडवेन. वकिलांनी लगेच कोर्टात अर्ज दाखल केला. विक्रमवर खुनाचा गुन्हा असला तरी पुरावे प्राथमिक टप्प्यावर असल्याचा दावा करत त्यांनी तातडीने जामिनाची विनंती केली. महेंद्रचे राजकीय संपर्क आणि वकिलांची कौशल्यपूर्ण युक्तिवादाने कोर्टाने तातडीने जामीन मंजूर केला. दुपारी 12 वाजताच पोलीस स्टेशनचा लॉकअप उघडला. विक्रम बाहेर आला. डोक्यावर बांधलेला पट्टा, चेहऱ्यावर सूज, पण डोळ्यात महेंद्रकडे पाहून आलेला विजयी कटाक्ष. महेंद्रने विक्रमच्या खांद्यावर हात ठेवला आणि थेट समरकडे पाहून हळू आवाजात म्हणाला, हा खेळ इथे संपत नाही समर, आता खरी सुरुवात होईल. विक्रम आणि महेंद्रचा ताफा पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताच स्टेशनच्या हवेत एक अघोरी शांतता पसरली, जणू पुढच्या वादळाची चाहूल देणारी. महेंद्र ठाकूरशी पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या तीव्र बाचाबाचीनंतरही समरचा राग शांत झाला नव्हता. त्याच्या डोळ्यात अजूनही रक्त उतरलेले होते. त्याने आपल्या टेबलावर बसताच तडक आदेश दिला, पांडे, कालच्या घटनेचा पूर्ण वृत्तांत आण, एकही गोष्ट सोडू नको. सब इन्स्पेक्टर पांडेने फाईल हातात घेतली आणि हळूहळू संपूर्ण कथा सांगू लागला. अमिषा आणि पवनच्या हत्येचा एक एक तपशील, रक्ताने माखलेली खोली, अमिषाच्या चेहऱ्यावरची शेवटची भीती, पवनचा शेवटचा संघर्ष, प्रत्येक शब्द समरच्या हृदयावर वार करत होता. पांडेच्या आवाजात किंचित भीती होती, कारण समरचा चेहरा लाल होत चालला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू आणि रागाचा ज्वालामुखी एकत्र उसळत होता. शेवटचा तपशील ऐकताच समरने टेबलावर जोरात मुठी आपटली. विक्रम ठाकूर, मी तुला फासावर लटकवणारच, कसाही करून, कोणत्याही परिस्थितीत. खोलीत एकदम शांतता पसरली. अधिकारी एकमेकांकडे न पाहता नजरा खाली घालून बसले होते. पण पुढच्या क्षणीच पांडेने एक मोठा धक्का दिला. सर, घटनेचा एकमेव साक्षीदार गणपत कुठे दिसत नाही. कदाचित तो पळून गेलाय. काय? समरची नजर एका क्षणासाठी स्थिरावली. मग तो खुर्चीतून उठून तडक उभा राहिला. त्याचा आवाज वीज कळाडल्यासारखा घुमला. साक्षीदार पळून गेला आणि तुम्ही सगळे इथे बसून मला रिपोर्ट देत आहात? तुम्हाला कल्पना आहे याचा केसवर काय परिणाम होईल? त्याने एकेका अधिकाऱ्याकडे बोट दाखवत संतापाने विचारलं, तुमचं काम फक्त रिपोर्ट लिहिणं आहे का? गणपतची सुरक्षा तुकडी कुठे होती? त्याच्यावर लक्ष कोण ठेवत होतं? अधिकाऱ्यांचे डोळे खाली गेले. वातावरणात तणाव इतका होता की कोणालाही श्वास घ्यायलाही जड वाटत होतं. समरने टेबलावर पडलेलं गणपतचं आधार कार्ड उचललं. त्याच्या नजरा फोटोवर खेळल्या. गणपत, राहणार मुंबई. त्याचा आवाज आता जरी थंड होता तरी त्यात धार होती. तो घाबरून नक्कीच तिथे परतला असणार. स्टेशनमध्ये शून्य शांतता पसरली. प्रत्येकजण नजरेला नजर चुकवत उभा होता. समरने श्वास रोखून स्वतःला सावरलं. त्याने गणपतचा आधार कार्ड हातात घेतलं. कार्डवरील पत्त्याने त्याचा संशय खात्रीत बदलला. गणपत मुंबईतील आपल्या चाळीत परतला असणार. मला मुंबईला जावंच लागेल. स्वतः जाऊन त्याला कोर्टात आणलं तरच न्याय मिळेल, समरने ठामपणे जाहीर केलं. इतक्यात दारातून हलक्या पावलांनी अनिता आत आली. तिच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा होत्या, डोळ्यात अश्रू होते. तिला नुकतीच अमिषाच्या हत्येची बातमी कळली होती. समरला पाहताच तिच्या डोळ्यातले अश्रू बाहेर पडले. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांत स्वरात म्हणाली, समर, मी जाणते हे दुःख तू एकट्याने पेलू शकत नाहीस. मी आहे तुझ्यासोबत कायम. समरच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले, पण त्याने स्वतःला सावरत गंभीरपणे उत्तर दिलं, अनिता, आत्ता माझ्यासाठी महत्त्वाचं म्हणजे गणपत. तो एकमेव साक्षीदार आहे. मी स्वतः मुंबईला जाऊन त्याला आणतो. 2 दिवस लागले तरी चालतील, पण हे काम पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. क्षणभर थांबून त्याने तिच्याकडे पाहिलं. तोवर निशाची काळजी घे. ती घाबरलेली आहे. आजी आजोबा येईपर्यंत ती तुझ्याकडे सुरक्षित असावी हे मी तुला सांगतोय. अनिताने हात जोडून मान डोलावली. तिच्या चेहऱ्यावर दुःख होते, पण त्यामागे ठाम निर्धारही होता. निशा माझ्या जबाबदारीवर, तू निश्चिंत जा समर. समरने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डोळ्यात आता वेदनेसोबतच एक आग दिसत होती, न्यायाची आग. थोड्याच वेळात त्याने मुंबईकडे निघण्याची तयारी सुरू केली. त्याने पिस्तूल कमरेत अडकवलं, जॅकेट घट्ट केलं आणि दरवाजाकडे निघाला. पावले जोरात आपटत तो बाहेर पडत असताना त्याच्या डोळ्यात फक्त 2 गोष्टी होत्या, अमिषाचा चेहरा आणि विक्रम ठाकूरला फासावर लटकवण्याचा ज्वलंत निर्धार. मुंबईतील एका जुन्या चाळीच्या गल्लीत संध्याकाळी गर्दी ओसरत होती.
भजीवाल्याच्या कढईतून निघणारा तेलाचा वास, पाण्याच्या टाकीपाशी लागलेली लोकांची रांग, कुठेतरी लावलेला हिंदी गाण्यांचा रेडिओ, सगळं अगदी साधं. पण समरच्या डोळ्यात मात्र एकच लक्ष होतं, गणपत. त्याने हातातली फाईल घट्ट धरली आणि चाळीच्या 3ऱ्या मजल्यावर गेला. एका छोट्याशा अंधाऱ्या खोलीपुढे तो थांबला. आतून भांड्यांचा आवाज येत होता. समरने दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडला तो एक 50च्या आसपासचा, बारीक, काळा सावळा, मिशीवाला माणूस. तो पाहता समरने विचारलं, गणपत? गणपतने घाबरून मान हलवली. तुम्ही कोण? समरने एक घोल श्वास घेतला आणि ओळख सांगितली. मी समर, माधवपूरचा पोलीस अधिकारी. ज्या बाईची काही दिवसापूर्वी हत्या झाली, अमिषा, ती माझी बायको होती. गणपतचा चेहरा एकदम ताठ झाला. त्याच्या हातातून कप खाली पडण्याची वेळ आली. मला माहिती नाही सर, मी काही केलं नाही. समरने त्याच्या डोळ्यात पाहत शांत पण ठाम आवाजात सांगितलं, मला माहिती आहे तू काही केलं नाहीस, पण तू त्या दिवशी सगळं पाहिलंस. तू एकमेव साक्षीदार आहेस गणपत. तुझी साक्ष दिल्याशिवाय विक्रम आणि महेंद्र ठाकूरला शिक्षा होणार नाही. गणपतने पाऊल मागे घेतलं. नाही साहेब, मी तिकडे येणार नाही. ते लोक खुनी आहेत, खतरनाक आहेत. मी साक्ष दिली तर ते मला ठार करतील. समरने एक पाऊल पुढे टाकत त्याचा हात पकडला. माधवपूरमध्ये लोक दिवसभरात मारली जातात, जमीन हिसकावली जाते आणि पोलीस सुद्धा काही करू शकत नाहीत. महेंद्र ठाकूर लोकांवर राज्य करत आहे. माझी बायको अमिषा, ती निर्दोष होती. मी त्यांच्या विरोधात उभं राहायची हिंमत दाखवली म्हणून तिची हत्या झाली. पवन, माझा सहकारी, त्यालाही त्या लोकांनी संपवलं. गणपतच्या डोळ्यात भीतीसोबत थोडी दया दिसू लागली, पण त्याने अजूनही मान हलवली नाही. पण साहेब, मी तोंड उघडलं तर... समरचा आवाज आता तीव्र झाला. तुझ्या एका शब्दामुळे हे सर्व थांबू शकता गणपत? तुझ्या साक्षीमुळे निरपराध लोक वाचतील आणि जे खून करतात त्यांना फाशी मिळेल. तू गप्प बसलास तर पुढचं बळी कुणाचं होईल कोण जाणे. कदाचित आता त्यांचा पुढचा शिकार मीच असेल. गणपतच्या हातांचे कंप कमी झाले, पण डोळ्यातली भीती अजूनही कायम होती. तो खुर्चीत बसला, डोकं खाली घालून. समरने हळू आवाजात शेवटचं वाक्य टाकलं, मी माझ्या बायकोचा आणि पवनचा बदला घेणारच. मी त्या दोघा बापलेकांना भर बाजारात ठार करू शकतो, पण मला त्यांना कायद्याने शिक्षा द्यायची आहे, ज्यामुळे जनतेमध्ये कायद्याविषयी आदर राहील. आणि त्यासाठी मला तुझी गरज आहे. तू माझ्यासोबत येणार का? थोडा वेळ शांतता होती. बाहेरच्या गल्लीत कुणीतरी भसाड्या आवाजात गरम गरम चाय ओरडत होतं, पण त्या खोलीत फक्त 2च आवाज घुमत होते, समरच्या शब्दांचा आणि गणपतच्या धडधडत्या हृदयाचा. गणपतने शेवटी डोळे वर केले. तो अजून होकार देत नव्हता, पण त्याच्या नजरेतला बदल समरने ओळखला. एक बीज रुजलं होतं. गणपतच्या खोलीतले पिवळसर ट्यूबलाईटचे मंद प्रकाशात धूळकण हवेत तरंगत होते. कोपऱ्यातल्या टेबलावर काही रिकाम्या दारूच्या बाटल्या पडल्या होत्या आणि एका जुन्या टीव्हीवरून लांबवरच्या क्रिकेट मॅचचा कमेंट्रीचा आवाज येत होता. गणपत समोरच्या खुर्चीत बसला होता, हाताची बोटं चुळबुळ करत, डोळ्यात भीती आणि चेहऱ्यावर सतत बदलणारे भाव. समरने शांत पण ठाम आवाजात म्हटलं, गणपत, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही याची मी हमी देतो. तू माझ्यासोबत आलास तर मी तुला पोलीस संरक्षण देईन. तुला आणि तुझ्या कुटुंबाला कुणी हात लावणार नाही. गणपतने हसण्याचा एक हलका प्रयत्न केला, पण तो भीतीमुळे अर्धवट थांबला. साहेब, मी तुमचा विश्वास ठेवतो, पण हे लोक वेगळेच आहेत. यांचा हात लांब आहे, मुंबईपर्यंत पोहोचतो, आणि माझं आयुष्यही फार गोड नाही. समरने डोळे आकरसले. काय म्हणायचे तुला? गणपतने खुर्चीत मागे रेलून एक दीर्घ श्वास घेतला. साहेब, मला कोणी फॅमिली नाही. मी असा एकटा सडी फटिंग आहे, पण मी थोडीशी दारू पितो. त्यात जुगारातही थोडंफार. काय सांगू, मी बरंच कर्ज केलंय, घरच्यांकडून लपवून घेतलेलं. सावकार लोक दरवाजावर येऊन उभे राहतात. मला वाचण्यासाठी मला माझं कर्ज फेडायला पैसे लागतील. समरच्या भुवया उंचावल्या. किती? म्हटला गणपतनी क्षणभर थांबून, आवाजात एक जाणीवपूर्वक जडपणा आणत. 50 लाख. हे ऐकताच खोलीत एक क्षण निशब्दता पसरली. बाहेर गल्लीतून भजीवाल्याचा गरम गरम असा आवाज आला, पण खोलीतील तणावात तो सुद्धा विरघळला. समरने काही सेकंद गणपतच्या डोळ्यात सरळ पाहिलं. त्याचा चेहरा निर्विकार, पण मनात विचारांची वादळं. त्याला माहीत होतं की हा व्यवहार चुकीच्या मार्गाने जातोय, पण अमिषासाठी आणि न्यायासाठी त्याला हा एकमेव साक्षीदार हवा होता. तो पुढे झुकला आणि हळू आवाजात पण ठाम शब्दांत म्हणाला, ठीक आहे गणपत, तुला 50 लाख मिळतील,
पण एक गोष्ट लक्षात ठेव, एकदा हा करार झाला की मागे फिरण्याचा पर्याय तुझ्याकडे नसेल. साक्ष तू सत्याचीच देशील. गणपतने हसत मान हलवली. साहेब, तुम्हाला जे ऐकायचं आहे तेच मी कोर्टात बोलेन, पण पैशांचा व्यवहार आधी पूर्ण झाला पाहिजे. मला माझा शब्द पाळायला यायला पाहिजे ना. समरने त्याच्याकडे पाहिलं, डोळ्यात एक चेतावणीची छटा. तू शब्द तोडला तर मग माझ्यासोबत राहणं तुझ्यासाठी धोक्याचं ठरेल. गणपतने चेहऱ्यावर बनावट आत्मविश्वास आणला, पण मनात तो आनंदी होता. अजून खेळ बाकी आहे, अजून त्याच्याकडून बरेच काही वसूल करता येईल, तो मनाशी पुटपुटला. मुंबईत गणपतसोबतचा सौदा ठरल्यानंतर समर त्वरित माधवपूरकडे परत निघाला. प्रवासभर त्याच्या मनात एकाच गोष्टीचा विचार चालू होता, ही केस आता कोणत्याही किमतीत हारणार नाही. समरची पोलीस जीप वेगात चालली होती. खिडकीबाहेर धुळीने भरलेले रस्ते, गावांच्या पाट्या आणि अधूनमधून दिसणारी बैलगाडी, हे सगळं त्याला पुन्हा त्याच्या रणांगणात परत येत असल्याची जाणीव करून देत होती. माधवपूर पोहोचल्यावर समरने वेळ दवडला नाही. त्या दिवशी संध्याकाळपासूनच त्याने पोलीस स्टेशनमध्ये स्वतःला बंद करून घेतलं. टेबलावर फायलांचा ढीग, पुराव्यांची छायाचित्रे, स्टेटमेंट्स, कॉल रेकॉर्ड, CCTV फुटेज सगळं व्यवस्थित क्रमाने लावलं जात होतं. त्याच्या डोळ्यात झोप नव्हती, पण निश्चय होता. विक्रम ठाकूरसारख्या धूर्त गुन्हेगाराला एकही पळवाट मिळू देणार नाही, हा शब्द त्याने स्वतःला दिला होता. रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये दिवे लुकलुकत होते. कधी कॉफीचा कप, कधी रागाने कागदावर लाल पेनने ओढलेली रेष. प्रत्येक क्षणात एकच गोष्ट तयार होत होती, अटळ, लोखंडी चार्जशीट. त्याने प्रत्येक पुरावा इतक्या बारकाईने पाहिला की जणू काही एखादा सर्जन ऑपरेशनपूर्वी पेशंटची तपासणी करत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी समर थेट जिल्हा न्यायालयात गेला. तिथे त्याची भेट झाली सरकारी वकील अजय मिश्रा यांच्याशी. एक अनुभवी, तीक्ष्ण बुद्धीचा आणि कोर्टात शब्दांनी प्रतिस्पर्ध्याला गारद करणारा वकील. अजय मिश्राने चार्जशीटचं पहिलं पान उघडलं आणि त्याच्या ओठांवर एक हलकीशी स्मितरेषा उमटली. समर, तू खूप मेहनत घेतली आहेस, पण आठव, कोर्टात पुराव्या इतकाच त्याचं सादरीकरणही महत्त्वाचं असते, तो शांतपणे म्हणाला. दोघे एका खोलीत बसले. भिंतीवरच्या घड्याळाचा काटा हळूवार पुढे सरकत होता, पण त्यांना वेळेची जाणीव नव्हती. साक्षीदारांची यादी, क्राईम सीनचे तपशील, मृतदेहाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स, फोन टॅपिंग्सचे ट्रान्स्क्रिप्ट्स सगळं अजय मिश्राने नीट वाचून घेतलं. जिथे काही कमकुवत दुवा दिसला तिथे तो लगेच समरला थांबवत होता. इथे जजला शंका येऊ शकते, यासाठी सप्लिमेंटरी पुरावा लागेल. हे स्टेटमेंट जास्त परिणामकारक बनवता येईल. यामध्ये त्या दिवसाचा साक्षीदाराचा भावनिक ताण दाखव.